तुला मारणारा माझ्या आधीच गोकुळामध्ये तुझ लाठी मधी तू बदलला आणि तुला मारणारा गोकुळामध्ये सुंदर होते अशी आकाशवाणी कंसाला तो भयभीत झाला. आता इकडे गोकुळामध्ये काय चाललंय जरा आतापर्यंत आपण कुठं होतो ठिकाण आपण यांची दादा आपण कुठे जाते हे माहीत पाहिजे. आपण बघूया आता थोडं इकडे गोकुळामध्ये काय चाललंय. नंद बाबाला अनेक वर्ष मुलबाळ आणि आता बऱ्याच दिवसांनी यशोदा मैया गर्भवती आणि यशोदा मैयाची काळजी घेण्यासाठी वसुदेवाची जी बहीण होती तिचं नाव आहे सुनंदा. त्या सुनंदेला तिची काळजी घेण्यासाठी आणलेलं. रात्रीचे 12 वाजले आणि सुनंदेला झोप लागली. रात्रीच्या 12 वाजता नंद बाबा आपली बाळा बसत आली. पण बाळा बसताना काय म्हणायचे? रामकृष्ण हरी म्हणत होते का? नाही. नंद बाबा असं म्हणायचे, अभी तो भयो नहीं, आगे वो पतो नहीं, अभी तो भयो नहीं, म्हणजे अजून तर झाला नाही, कधी होणार नाही काही. आता त्यांचा बाळा दिवसा इतक्यामध्ये पहाटेचे 4 वाजले. त्या सुनंदेला जाग आली. तिने जाऊन यशोदेच्या महालामध्ये पाहिलं तर अगदी रोडच पालखीच्या शेजारी पाहायला भेटलं. धावतच बाहेर आली आणि मोठ्या मोठ्यानं बोलू लागली, हो नंद बाबा, आपको लाला भयो है, लाला जनम की बधाई हो, बधाई हो. ओरडतच आली. पाहता की बातमी आपल्या गोकुळात पसरली. सर्व गोपी रामोपाळ सगळे जमा झाले आणि भगवंताच्या जन्माचा उत्सव साजरा करतात. हे बघा, यशोदा मैया म्हणतात तुम्ही पहिल्यांदा बधाई हो म्हणायचा आणि नंद बाबा म्हणतात की तुम्ही पुरुष ते म्हणायचं बधाई हो. यशोदा एवढा भगवंताचा जन्म झालाय. आपल्या गावाच्या सगळ्या मुलांना जन्म झालेले नंद बाबा. अरे अरे असं नाही, नंद बाबा, यशोदा मैया असं थोडं नाव झालं. सर्वत्र बधाई देण्यासाठी नंद भवनामध्ये आले आणि मस्त मंगलगीत गाऊया. किती सांगोने जागेवरती उभं राहायचंय आणि महिला मंडळी जागेवरती लोक उभे राहिले पण पावले खेळायला जसं काही भाषामध्ये खाली